2 वाजले आहेत आणि ऋतुराज आम्हाला जेवणाची पार्टी देणार आहे. ते कोणच नाहीये तो एवढं भेटणार ना. होंडा घाट प्लस असा एक्सपिरियन्स. फोंडा घाट मधला एक्सपिरियन्स सांगा. माणसाची मेंटॅलिटी काय होती की डायरेक्ट भाजा घेऊन चढूया, असं पण नाही, चालूया. आमचा एक तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह दाखवायचा आम्ही फिरतो आणि तुम्ही मत मांडू शकता परत हे करू की नको. तुम्ही इथे लंच डिनर वगैरे करू शकता. आम्ही इथे जस्ट लंच केला. चला आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट त्याच्या परिवारच भेटू. हा विषय घन. राऊतवाडी धबधबा आमचा फिरून झाला आहे. आता नेक्स्ट स्टॉप ऋतुराज आम्हाला सांगणार आहे कुठे जायचं आहे. वाजले आहेत आता जेवणाची वेळ झाली. 2 वाजले आहेत आणि ऋतुराज आम्हाला जेवणाची पार्टी देणार आहे. मस्तपैकी. आणि काय बोलावं, आणि काय नाही, त्याला लुटायचं आहे एवढं. ऋतुराज रामराणीचा बर्थडे आहे उद्या, लक्षात ठेवा उद्या त्याचा मित्रांनो. वाढदिवस तारीख आहे. नोंद करून घ्या, आपल्या वहीत लिहून ठेवा, आपल्या नोट मध्ये लिहून ठेवा. अरे ह्या त्या दिवशी सारखे आले आपण. बघ हे आंबोली फोटो काढले. पण मग काय आंबोलीपेक्षा जास्त इंटेन्स वाटतं. जसं मला वाटतं की अरे पुण्याक ना ह्या बघूक लोक तामिनी घाटात जात माहितात का. होय. आमच्याकडे मला पोरा शाळेत जाताना हे बघित होतो. लोक त्याच्यासाठी खास तामिनी घाट बनवून ठेवलं होतं. लोक मला अशी अशी जातात ना 4-4, 5-5 तास फक्त एकाच जागेवर गाडी उभी असतात. आम्ही मला असे कोण जातो कुत्र नाही मला. नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. इसमें काय आणि लोक वाटतं जास्त नाही ना तो रस्तो पकडतात थंय जाऊ आपलं राऊतवाडीत. तर ह्या रस्त्यात बघ गाडी एक पण नाही खोलूर असतो त्या साईड. त्या साईडचं. पण तो कोल्हापूर वाल्यांचा रस्ता. हा कोल्हापूर मोस्टली लोक कोल्हापूरचेच होते. पण काहीतरी सांगा रे, एक्सपिरियन्स सांगा जरा. गाडी चालवताना बोलायचा नसतं. एक्सपिरियन्स शेअर करताना तू माका सांग चिराग, तुझं ओपिनियन सांग माका. कशावर. जर तू डेटला गेलास लेफ्ट काय सरळ आहे. सरळ, जर तू डेटला गेलास तर हु शुड पे. आणि ह्याच्यातले टॉपिक नको रे. ए, आपलं चॅनल ऋतुराज, कैसा आहे ऋतुराज, तू काय- मी ऍक्सिटिव्हचे टायलर राहतो ते रे. मॅड बीड झालं हे काय? कोणचं चॅनल आहे रे. सॉरी मराठी, महाराष्ट्रात मराठी. सॉरी कुठचं चॅनल आहे आपलं. खरं ह्या पण आपलं टॉपिक नव्हतं. आपण सगळं आउट टॉपिक आणतो. हे कट करतो एडिटर नहीं. बस अचानक आहे. यार मग काय बोलायचं. आपण एक्सपिरियन्स सांगतो. तुझा एक्सपिरियन्स आज कसा होता मग. काय आवडलं ऋतुराज तुला? तुला असं वाटतं म्हणजे जी आपली रोड ट्रिप होती ऋतुराज, आणि तुझा जो उद्या बर्थडे आहे, म्हणजे ऑलमोस्ट तुला आम्ही मौत के घाट जो उतारणा होत आहे ना ते आम्ही तुझ्यासोबत केलं. तुका आम्ही गिफ्ट दिलं कसं वाटतं? कसं वाटतं म्हणून. हे आमचं गिफ्ट आहे. काय गिफ्ट आहे काय. आमचं प्रेझेंट तुझ्यासाठी गिफ्ट नाही काय? हा? नाही तर आता तू घराकडे बसले असतं पबजी खेळत. इरॅगनल मध्ये रिकॉल करा रे खेळा दाखव, खेळा दाखव. उतरा आहे काय? गाडी लागतोय. उतरतू शकतो आपण. हा, उतरा थोडा व्ह्यू घेऊ शकतो ना त्या बाजूला गाडी. मित्रांनो उतरणार आहोत आपण लवकरच. कसं वाटतंय. मस्त. तुला यायलाच पाहिजे इकडे. आणि मोस्टली लोक त्या रोडने येतात कोल्हापूर साईडने. कधी तरी कणकवली साईडच्या रोडने. डेडली रस्ता खूप डेडली रस्ता. म्हणजे कोणच नाहीये तुला एवढं भेटणार ना. होंडा घाट प्लस असा एक्सपिरियन्स. फोंडा घाट मधला एक्सपिरियन्स सांगा. म्हणजे प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वळणाला. फोंडा घाट म्हणजे मौजचा कुवा आहे. इतके छोटे छोटे भारी भारी धबधबे जे आंबोलीमध्ये पण आम्ही नाही. काय वाटतं पण आंबोलीला यावं की इकडे यावं. कसं पाटाचं पाणी सोडलंय बघा. कोकणात असं एकदम डोकं लावून कुठेही जा. पाटाचं पाणी सोडलंय जेणेकरून ते शेतातनं जाऊन वर पाणी. नाही पण माझा एक्सपिरियन्स सांगतो, आंबोलीपेक्षा इकडे यावं कारण गर्दी नव्हती. गर्दी नव्हती. म्हणजे घाटावर प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वळणावर कोण कोण अशी लोक मिळत होते ना आपल्याला आंबोलीला, तशी इकडे मिळत नव्हते. पण इकडचा धबधबा डेडली आहे. राऊतवाडी. राऊतवाडी
डायरेक्ट असं डोक्यावर पाणी पडलं की माणूस जमिनीतच जायला पाहिजे. हे चप्पल विप्पल काढून कोणतरी गेलं इकडे. चप्पल वेगळा दिसतात. लांब पर्यंत बघा, शेती आहे. होणारे पण नाही, पाणी खूप असतं ना अभि. नाही असं रे, खाली शेती पण आहे. ते झाड बघ ना, आता पाण्याखालीच गेला का पूर्ण. शेती आहे, आपण गेलो आता पाणी नाही, पुढचं पाणी. बघा हा, ती छोटीच गाडी आहे, एवढं मस्त होतं. शेतात भारी वाटेल ना, एकदम नॅचरल नटुरे रस्त्यावर गाडी होती. नटुरे वाटेल ना, नटुरे. तुझा मोबाईल आहे मोबाईल कशा गो तू का एवढं कॅमेरा व्हिडिओ चालू राहते रे, व्हिडिओ तू पण तुका मोबाईल कशा गो आता माका सांग. फोटो काढू. पण तुझ्याकडे यो कॅमेरा हा तू अरे पण त्याच्यासाठी ब्लॉग तो याच्यासाठी व्हिडिओसाठी बनवतो. पण ह्याच्यात फोटो नाही काढला जाऊ शकत. काढलं जाऊ तू शकतो. त्याचा insert चिरागच्या- कशाला करतो? पण चिरागच्या फोनची मी रिस्पेक्ट करते. हा पण फोन माका बघा, वाटतं- पण माका ना इकडे हा ना फोन बघा. हा फोन जर तुम्ही आयुष्यात घेतलात ना तर तुम्ही म्हणणार का माहितीये मला आयफोन नको. छे नोटिफिकेशन येता बरं येता भारी आहे तुला ना पण बघ बॅकग्राऊंड मध्ये बॅकग्राऊंड ठेवून. अरे शेताचा फोटो नाही, माणसाचा फोटो काढू तो. माणूस उभं करायचं. काढून बघते कसं काय. कानाचे दादरे ना बसले का तुझे? भाऊ दुखतं भाऊ, असं- उतरल्यावर भारी असं कच्चं बाहेर झालं. उतरल्यावर बरं वाटलं. आता आतमध्ये मग तुला मस्त वाटतं रे. बरं वाटलं पण काना जशी पण एवढा रिलॅक्सिंग वाटतं ना, मस्करी नाही, खूप भारी वाटतं. हवा पण बघ ना कशी एकदम. लोकांनो हे पोरं तेच आहेत जे आठवड्याच्या 5 दिवस राबतात हा राब आणि 2 दिवस आणि 2 दिवस एक कुत्र्यासारखी अशी मजा करतात ना. असं वाटतं की ते जंगलात सोडलेले सांड आहेत, सांड. म्हणजे रॅन्डम जागा आहे, रॅन्डम. तरी ह्या उतरायचं आहे आणि बघायचं आहे का, कारण दुःख दिसलं त्यांना. आपण त्या लोकेशनहून डायरेक्ट आता कार मध्ये आलेलो आहोत आणि ऋतुराजला आणि अभिला जोरदार भूक लागली आहे. मला फक्त भूक यासाठी लागली आहे की ऋतुराज देणार आहे. भूक लागली नाही वर जाऊ घेता आणि आता आपण थांबाय नको मला दे. थांबायच्याच विषय कारण भूक लागली आहे. ह्यात तारी तकडे जात होता समजला. पार्किंग आहे पैसे. तर आता थेट आपण जात आहोत एखाद्या हॉटेलमध्ये तू गाडी धर. जिकडे ऋतुराज हे का कट मध्ये जागा नाही माहिती आहे आपल्या राईट जाऊ राईट. ऋतुराजला स्पेशल व्हेज थाळी, गावरान थाळी, मटन थाळी. होय बरोबर आपण लेफ्ट मारले. तर आता आम्ही शोधत आहोत हॉटेल एक मस्त जेवायला. वाजलेत ऑलमोस्ट 3. 3 वाजता कुठचं का हॉटेल मिळतंय देव जाणे. आणि हे धुक्याचा माहोल परत सुरू झाला, म्हणजे परत स्लो 30-40 स्पीडने. आम्ही तुम्हाला मस्त व्ह्यू दाखवतो, तुम्ही बघा. तुमच्यासाठी आम्ही भर रस्त्यात गाडी थांबवली. तुम्ही शपथ काय करावं लागतंय. पावनखिंड बघू शकता. दोन्ही साईडने मस्त असा व्ह्यू. लोक मला खराच पावनखिंड समजतील पण नवीन असतील. ऋतुराजचे फक्त 2च डिमांड असतात, घरात चला आणि भूक लागली. त्या पलीकडे काही कसं करतोय बा. आम्ही एकदा भाज्या किओस्कला गेलेलो आणि भाज्या किओस्कला पोचायच्या अर्ध्या रस्त्यातच ऋतुराज बोलायला लागला की माझ्याने नाही होत, मला घरी सोडा. आणि आम्ही जस्ट लँड झालो होतो, स्टेशनवर उतरलो होतो लोणावळ्याच्या. आणि भाज्या किओस्कला पोचलो होतो सामान घेऊन. आणि ऋतुराज म्हणतोय की अर्ध्या रस्त्यावर मला परत जायचंय, लवकरात लवकर विलाला जाऊया. आणि आम्ही अजून भाज्या किओस्कपर्यंत पोचलो पण नाही. दिस इज ऋतुराज फॉर यू गाईज. मला सांग, एनर्जेटिक आपण नुकते लोणावळ्याला आलोय हा. म्हणजे आता न बसता ओके, एकदा ती ट्रेन होती पुरी भरलेली, त्याच्या बोट शिरायच्या जागेवर तरी आपण बसलेलो त्याच्या. हा उतरलो आणि माणसाची मेंटॅलिटी काय होती की डायरेक्ट भाजा घेऊन चढूया, अरे असं भाज्या पण नाही, चालूया. अरे पण भाज्या किओस्क म्हणजे आपला चेक इन 1 वाजता होता हा मग आणि आपण उतरलो 11 वाजता. तर आपल्याकडे 2 तासाचा टाइम आहे, तर आपण त्या टाइम मध्ये अरे पण चढायचं डायरेक्ट.
एकदा आपण विलाला गेलो की आपल्याकडे विला पूर्ण हा, डे होतो मग ते आणि comfort मध्ये आमच्याकडे गेलो ना second day की पण मग होतं बाहेर फिरायला. पडायचं मनच पण नाही. माझ्यासारख्या माणसाची मेंटॅलिटी काय होती, डायरेक्ट जाऊन आराम करणार. पण ना तुम्ही अरे. चढायला लावला गेल्या पण आम्ही गेलो तिकडे फिराक ना हा. अरे पण- आराम तर काय. आणि माझ्या गेम्स मध्ये जाऊन तर आम्ही अरे पण आता चढताना आपला गेटअप काय असतो, नॉर्मल ट्रॅक पॅन्ट, पण नॉर्मल आम्ही टी नाश्ता शर्ट. पण आम्ही खाऊन वगैरे गेलो ना कुठे खाल्लेलो होतं आपण, खाल्लेलं होतं नाही खाल्लेलो आपण ट्रेन मध्ये आपण उतरलो, कर्जतचा वडापाव कोणी खाल्लेला. एका वडापावनी आपली भूक पण आम्ही सांगितलं होतं खावा म्हणून अरे खावा पण, अरे पण जेवून गेलो असतो ना, आणि जेवून आमच्यासोबत चढलो असतो. लेडीज पण होत्या आणि लेडीज पूर्ण वरपर्यंत चढल्या. लेडीज होत्या त्यांच्यामध्ये फुल जोश होता. जोश पण आमचा होता. गडी आणि जो आहे आमचा गडी होता जो अरे बदलाला लेडीजकडे रांगडा गडी. सपोर्ट होता पण या मर्दकडीकडे सपोर्ट नव्हता, कसला सपोर्ट होता. कसला support? मेंटल सपोर्ट, समजताय. हा व्लॉग जेव्हा पडेल त्याचा काय प्रतिसाद असेल नाही माहिती आम्हाला, सर पण आमचा एक प्रयोग आहे की आमचा एक तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह दाखवायचा की आम्ही जे फिरतो. आणि तुम्ही मत मांडू शकता की परत हे करू की नको. हा नाही करायचं असेल तर टाकू नका, बिंदास नाही बिंदास सांगा टाकायचं सांगा असेल तर तुम्ही नक्की लोक सांगा. तुम्ही बंद करा तुमची लायकी नाही बोला तुम्ही काय नाही, Direct आम्ही सांगा आहोत. की तुमची लायकीने तुम्ही बंद करा बंद करा. असं बोलू आम्ही नका, तो प्रतिसाद पॉझिटिव्हली घेऊन असं बोलू नका. गोप्रो पुन्हा देऊन येऊ रिटर्न मध्ये. पण आम्हाला दुनियेवर बोज नाही बनायचं. हा. तुम्ही बोललात बंद करा, आम्ही बंद करणार. आम्ही कसं आमचा ऑडियन्स ऐकतो. काय मैं तो करण्याची नहीं audience हूँ. नाही. हे solid battery चे आहे लोकं. हा, ते पण अलर्ट Battery बॅटरी. orange मध्ये. 10% बॅटरी 2 बॅटऱ्या संपवल्या आम्ही, खोटं नाही बोलणार. आता तिसरी बॅटरी टाकायचा टाइम आला आणि त्या तिन्ही बॅटऱ्यांमध्ये आम्ही फोंडा घाटात शूट केला. हे आहे पनीर बटर मसाला, व्हेज बिर्याणी आणि रोटी. आणि हा आहे ऋतुराज आणि हा आहे अभिषेक. येस. फोंडाघाट तुम्ही उतरलात की तुम्हाला इथे एक हॉटेल भेटेल. हॉटेल संकल्प करून तुम्ही इथे लंच डिनर वगैरे करू शकता. आम्ही इथे जस्ट लंच केला. मस्त एक्सपिरियन्स होता. फक्त जेवण आम्हाला मिळालं नाही पाहिजे तसं, कारण टाईम ऑड होता. 3:30 वाजलेले. हे एक हॉटेल आहे तुम्हाला जर तुम्ही तिकडनं उतरत असाल. पार्टी आमच्या ऋतुराजने दिली आहे तशी बाय द वे. और ये हमारी सवारी. आजच्या दिवसातला शेवटचा मील. म्हणजे किती मस्ती असू शकते ना अंगात. म्हणजे आम्ही करूळ मधूनच आलो, 4 वाजता जेवलो आणि आता आम्ही चहा प्यायला लागलो. आणि आम्ही जस्ट बिकॉज चहा प्यायची आहे म्हणून. हा म्हणजे आम्ही जायची इच्छा आहे करूळमधून म्हणून आम्ही आलो, कणकवलीत आलो. कसा टाइम घालवू शकतो आम्ही जेणेकरून आमची चहा प्यायची इच्छा होईल. तर आम्ही कणकवलीत आलो एसटीची चौकशी करायला की कधी जी की आम्हाला गरज नाहीये, गरज नाही आहे त्याची. पण जस्ट आम्हाला घरी जाऊन पण गेम खेळायचा आहे. टाइम मध्ये सगळं वेल मॅनेज करायचं आहे म्हणून आम्ही एसटीची चौकशी करायला गेलो. मेन म्हणजे काय, चाय प्यायची आहे. तर म्हणून आम्ही आता परत उलटे जातोय करूळला चाय प्यायला. करूळचं जे वडापावचं जे शॉप आहे एकदम फेमस, बादशाह रे बबनीस, तिकडे तुम्ही वडापाव खा आणि कधीतरी चाय पिऊन बघा, एक नंबर. म्हणजे 3-3 कप चाय पिणारे आम्ही, जे आम्ही चाय नाही पित, कॉफी पितो, पण तरी पण आम्ही 3-3 कप चाय उडवतो तिकडे जाऊन. एवढे डेंजर चाय. 80चं स्पीड लिमिट आणि आपण चालवतो 40च्या स्पीडने. चांगली गोष्ट आहे ना, आम्ही चांगल्या घरात जेवू. का तर तलब होऊ गई अजून चाय पिऊची. आता जेवलं होतं तलब 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 बस मुझे है बस तेरी नसों में तू नशा बन के घूमा रही. चला आता मी तुम्हाला डायरेक्ट त्या टपरीवरच भेटतो. जय हनुमान टी स्टॉल. सूप सूप
कशी आंबाजी कशी लागली आधी भाजीपेक्षा हा विषय घन. हा एक नंबर एक नंबर. अजून एक कप उडवला का? नाव बघून घ्या. आणि ठिकाण बघून घ्या, खूप फेमस आहे. करू एंड. बस झालं, पोटात दुखत आमच्या.